पोरो नमस्कार. आगामी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आजचा क्लास सर्वात जास्त महत्त्वाचा. राज्यशास्त्र या विषयातले 30 असे महत्त्वाचे प्रश्न आपण निवडून काढलेले आहेत मित्रांनो, जे सर्व स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला उपयुक्त ठरतील. विशेषतः सर्व प्रश्न रिपीट आहे, त्यामुळे या क्लासमधून तुम्हाला हमखास काही ना काही मदत होणारच. चला तर कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आजच्या क्लासला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिलाच तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे मूलभूत कर्तव्यावर. मूलभूत कर्तव्यावर आतापर्यंत खूप जास्त प्रश्न विचारले गेले आहेत मित्रांनो. प्रश्न पहिला, 1999 मध्ये मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणती समिती नेमली होती? ऑप्शन आहे स्वर्णसिंग समिती, वर्मा समिती, संस्थानम समिती, सरकारिया समिती. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, वर्मा समिती. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर तरतुदींचे अस्तित्व ओळखण्यासाठी 1999 मध्ये भारत सरकारने वर्मा समिती नेमली होती. मूलभूत कर्तव्यांचे भाग 4 मध्ये आहेत मित्रांनो. मूलभूत कर्तव्ये भाग 4 मध्ये आहेत. पुढे जाऊयात. राज्यसभा सदस्य संख्येवर प्रश्न आलेला आहे मित्रांनो. भारतीय राज्यघटनेनुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती निश्चित केली आहे? ऑप्शन 245, 250, 550 की 238. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, 250. अनुच्छेद 80 नुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 आहे. यात 238 राज्यघटनेचे प्रतिनिधी आणि 12 राष्ट्रपती नियुक्त करतात. 12 हे राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढे प्रश्न तिसरा, भारतीय संविधान पूर्णतः कोणत्या तारखेपासून लागू झाले? 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1949, 15 ऑगस्ट 1947 की 30 जानेवारी 1950. संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले, परंतु त्याची पूर्ण अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. 26 जानेवारी 1950 ही तारीख लक्षात ठेवा. प्रश्न चौथा, समान संधीचा अधिकार. नोकरी किंवा नियुक्तीबाबत सर्व नागरिकांना समान संधी कोणत्या अनुच्छेदानुसार मिळते? अनुच्छेद 14, अनुच्छेद 15, अनुच्छेद 16 की अनुच्छेद 17. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, अनुच्छेद 16. भारतीय संविधानातील अनुच्छेद 16 हे सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत सर्व नागरिकांना समान संधी देते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यासाठी हे प्रश्न शोधण्यासाठी सर्वात जास्त वेळ खर्च होतो आणि ह्या क्लास तुमच्या वेळोवेळी तुमच्यासाठी अपलोड करणं यामध्ये खूप जास्त मेहनत असते मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला ASGK या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नेहमी हा व्हिडिओ कामात येईल. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो? भारतीय संविधान दिन 26 जानेवारी, 26 नोव्हेंबर, 15 ऑगस्ट की 2 ऑक्टोबर. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आला, म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कधी स्वीकार करण्यात आला? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. त्यामुळेच 26 नोव्हेंबर हा दिवस कधी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, ऑप्शन बी. प्रश्न 6वा, राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोणाकडून केली जाते? लोकसभा सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य, जनतेद्वारे थेट की विधान परिषद सदस्य? राज्यसभेचे सदस्य राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे एकल संक्रमण मताद्वारे अनुपातित प्रतिनिधित्व प्रणालीने निवडले जातात. याचे योग्य उत्तर काय मित्रांनो? विधानसभेचे निर्वाचित सदस्यांकडून. पुढचा प्रश्न 7, राज्यसभेच्या एका सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राज्यसभेच्या एका सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष, 6 वर्ष, 4 वर्ष की कायमस्वरूपी? राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. तर लोकसभा हे दर 5 वर्षांनी निवडून दिले जाते. ते विसर्जित होत नाही. मात्र प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. आणि 1/3 सदस्य 2 वर्षांनी निवृत्त होतात. तर याचं योग्य उत्तर आहे 6 वर्षाचा. किती वर्षाचा कार्यकाळ असतो? 6 वर्षाचा. आणि हे दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. प्रश्न 8वा, भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणी हस्तलिखित केली होती? भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणी हस्तलिखित केली होती? डॉक्टर BR आंबेडकर, प्रेम बिहारी नारायण रायजादा, नंदलाल बोस, BN राव.
प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधानाची मूळ प्रत सुंदर इटालिक शैलीत हाताने लिहिली होती. प्रेम बिहारी नारायण रायजादा. पुढचा प्रश्न आहे, सध्या भारतीय संविधानात एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? सध्या तर 11 मूलभूत कर्तव्य आहे मित्रांनो. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानामध्ये होते, परंतु 2002मध्ये एक घटनादुरुस्ती झाली, 86वी घटनादुरुस्तीने 11 कर्तव्य शिक्षण जोडले. 11वं कर्तव्य कोणतं आहे? शिक्षणाचं कर्तव्य आहे मित्रांनो. 11 कर्तव्य आता सुरुवातीला 10 होते, आता 11 आहेत. 11वं कोणतं आहे? शिक्षणाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघूया. एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही हे कोण ठरवते? राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष की वित्तमंत्री? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम 110 अन्वये. कलम 110 अन्वये एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही यावर लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. लोकसभा अध्यक्ष. मित्रांनो, आपलं सर्वात जास्त लक्ष कमी वेळात जास्त क्वेश्चन कसे होतील यावरच आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती असते? 62, 65 वर्ष, 60 वर्ष की 70 वर्ष? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. उच्च न्यायालयासाठी हे वय 62 वर्ष आहे. उच्च न्यायालयासाठी मित्रांनो 62 आहे, तर सर्वोच्च न्यायालयासाठी हे वय 65 आहे. पुढचा प्रश्न बघूया. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवते? मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये सांगत चला. याचे ऑप्शन आहे ए राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी लोकसभा अध्यक्ष की डी पंतप्रधान. अनुच्छेद 108 नुसार राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलावतात. 108 नुसार अनुच्छेद 108 नुसार राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलावतात, पण त्यांचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात अध्यक्षपद. मित्रांनो, लक्षात ठेवा की कलम 108 नुसार राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलावतात आणि त्याचे अध्यक्षपद हे लोकसभा अध्यक्ष भूषवतात. ठीक आहे. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवते? तर लोकसभा अध्यक्ष. राष्ट्रपती अधिवेशन बोलावते कलम 108 नुसार आणि त्याचे अध्यक्षपद लोकसभा अध्यक्ष भूषवते. पुढचा प्रश्न, संविधानाचा आत्मा आणि हृदय कोणत्या कलमाला म्हटले जाते? संविधानाचा आत्मा कोणत्या कलमाला म्हटले जाते? कलम 14, कलम 19, कलम 32 की कलम 21? याचे प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार दिला. संविधानाचा आत्मा ह्याच कलमाला म्हटले जाते. कलम 32ला मित्रांनो. याचे बरोबर योग्य उत्तर आहे कलम 32. कलम 32ला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? याचे ऑप्शन आहे बी आर आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू की डॉक्टर राजेंद्र प्रसाद? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी संविधानाच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला, म्हणून याचे योग्य उत्तर काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला कन्स्टन्सी हे नेहमी महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्हाला यामध्ये रेग्युलर अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि आपले हे 30 प्रश्न जे आहेत ते याच अनुषंगाने घेतलेले आहे की स्पर्धा परीक्षेच्या काळात तुम्हाला फास्ट रिव्हिजन घेणे आवश्यक आहे, म्हणून आपण फास्टमध्ये हे प्रश्न घेता मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष की 21 वर्ष? अनुच्छेद 58 नुसार राष्ट्रपती पदाचा उमेदवार वय किमान 35 वर्ष पूर्ण असणे अनिवार्य आहे. अनुच्छेद 58 मध्ये 35 वर्ष पूर्ण भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 35 वर्ष. उद्देश पत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले? सर्वात जास्त रिपीट होणारा प्रश्न जर कोणता असेल तर हा मित्रांनो. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले? ए आहे 44वी दुरुस्ती, बी 42वी दुरुस्ती, सी 52वी दुरुस्ती की डी 51वी दुरुस्ती?
1976च्या 42व्या संविधान दुरुस्तीनुसार संविधानाच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे एकात्म शब्द जोडले. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द जोडले. कधी जोडले? 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने. 1976मध्ये झालेली 42वी घटनादुरुस्ती होती मित्रांनो, हे लक्षात ठेवा. राज्याची नीती निर्देशक तत्त्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली? राज्याची नीती निर्देशक तत्त्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे म्हणते मित्रांनो. ऑप्शन आहे आयर्लंड, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन. स्पष्टीकरण बघूया याचं. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे भाग 4 ही आयर्लंड संविधानातून घेण्यात आलेली आहे. नीती निर्देशक म्हणजेच मार्गदर्शक तत्त्वे कोणाकडून घेतली आहे? तर आयर्लंडकडून. त्यामधला एक प्रश्न आहे की मूलभूत हक्क हे कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? याचे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. महाभियोगावर एक प्रश्न आलेला आहे मित्रांनो. राष्ट्रपतींनी पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग कोणत्या कलमानुसार चालवला जातो? राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग कोणत्या कलमानुसार चालवला जातो? ऑप्शन आहेत कलम ए कलम 52, बी आहे कलम 61, सी कलम 72, कलम 123. याचे स्पष्टीकरण बघूया मित्रांनो. कलम 61 अन्वये संविधानाचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रपतींना महाभियोग लावून त्यांना पदावरून दूर करता येते. पदावरून दूर कधी करता येते? जेव्हा ते संविधानाचे उल्लंघन करते. कोणत्या कलमानुसार करता येते? तर कलम 61, ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न. संसदेच्या 2 संविधानामध्ये जास्तीत जास्त किती महिन्याचे अंतर असू शकते? संसदेच्या 2 संविधानामध्ये जास्तीत जास्त किती महिन्याचे अंतर असू शकते? कलम ए 3 महिने, कलम बी मित्रांनो, ऑप्शन ए आहे 3 महिने, ऑप्शन बी 6 महिने, ऑप्शन सी 9 महिने की ऑप्शन डी 1 वर्ष. मित्रांनो, संसदेच्या 2 सत्रामध्ये 6 महिन्याहून अधिक अंतर असता कामा नये असे बंधनकारक आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 6 महिने. मित्रांनो, आपण हा जो क्लास आहे ना, हा परीक्षेच्या दृष्टीनेच घेतलेला आहे, त्यामुळे एक लाईक तर बनतेच या क्लाससाठी. आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ASGK चॅनलवर नेहमी अशा प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण क्लास घेत राहतो, त्यामुळे एक चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न बघूया. राज्यसभेचे पहिले पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती कोण होते? राज्यसभेचे पहिले पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? हे नेहमी उपराष्ट्रपती असते. लक्षात ठेवा, राज्यसभेचे जे पहिले पदसिद्ध अध्यक्ष असतात ना, ते उपराष्ट्रपती असतात. ऑप्शन आहे डॉक्टर एस राधाकृष्ण, बी झाकीर हुसेन, सी व्ही गिरी, डी एम हिदायतुल्ला. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते. पहिले उपराष्ट्रपती कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्ण हेच कोण होते? पहिले अध्यक्ष होते राज्यसभेचे. याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर एस राधाकृष्ण, म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्ण. प्रश्न 21. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या प्रेरणेकडून घेतले? उत्तर आहे अमेरिका, रशिया, फ्रान्स की दक्षिण आफ्रिका. भारतीय संविधानाचा भाग 3 मधील मूलभूत अधिकार हे अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्सवरून प्रेरित आहे. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका. पुढचा प्रश्न बघूया. राज्यघटनेचा भाग 4A कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए मूलभूत अधिकार, बी मार्गदर्शक तत्त्वे की सी कर्तव्ये की डी निवडणुका. भाग 4A मध्ये कलम 51A अंतर्गत नागरिकांची मूलभूत कर्तव्ये नमूद आहे. या पहिलेच आपण हा प्रश्न पाहिला मित्रांनो. मूलभूत कर्तव्ये जे सुरुवातीला 10 होते, नंतर 1 याच्यामध्ये ॲड करण्यात आला. तुम्ही सांगा की कोणत्या घटनादुरुस्तीनुसार हे मूलभूत कर्तव्ये यामध्ये ॲड करण्यात आले भारतीय संविधानामध्ये? पुढचा प्रश्न. लोकसभेची निवडणूक लढविण्याची किमान वय किती असावे लागते? लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असावे लागते? ऑप्शन आहे ए 25 वर्ष, बी 30 वर्ष, सी 35 वर्ष की डी 21 वर्ष. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान 25 वर्ष पूर्ण असावे लागते. राज्यसभेसाठी हे 30 वर्ष आहे. लोकसभा म्हटलं तर 25 वर्ष
राज्यसभा म्हटलं तर 30 वर्ष, राज्यसभा म्हटलं तर 30 वर्ष. पुढे जाऊया. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाअंतर्गत घोषित केली जाते? राष्ट्रीय आणीबाणी, आणीबाणी कोण घोषित करते मित्रांनो? तर राष्ट्रपती हे घोषित करते. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, कलम 356, कलम 360, 370. कलम 352 अन्वये युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठावाच्या वेळी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते. कलम 352, 356 आणि 360 हे पण लक्षात ठेवा मित्रांनो. राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष. ऑप्शन आहे ग. माळवणकर, हुकुमसिंग, बालीराम भगत, के.एस. हेगडे. गणेश वासुदेव मावळणकर हे 1952 ते 1956 या काळात लोकसभेचे अध्यक्ष होते. 1952 ते 1956 या काळामध्ये ग. मावळणकर, गणेश वासुदेव मावळणकर हे लोकसभेचे अध्यक्ष होते. सध्या भारतीय संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत? सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्ट आहे? ऑप्शन ए 8, बी 10, सी 12 की डी 9. मित्रांनो लक्षात ठेवा, मूळ संविधानामध्ये 8 परिशिष्ट होती, पण नंतर विविध दुरुस्त्यांनी ती 12 करण्यात आली. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 12. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या संघटनाबाबत कोणते कलम माहिती देते? ग्रामपंचायतीच्या संघटनाबाबत कोणते कलम माहिती देते? ऑप्शन आहे ए कलम 40, बी कलम 44, सी कलम 50 की डी कलम 51. मार्गदर्शक तत्वामधील कलम 40 हे ग्रामपंचायतीचे संघटन करण्याची जबाबदारी राज्यावर टाकते. याचे अचूक उत्तर आहे कलम 40. मित्रांनो ग्रामपंचायतीवरचा हा प्रश्न होता. आपल्या या 30 प्रश्नामध्ये प्रत्येक घटकावर आपण प्रश्न कव्हर केलेला आहे, त्यामुळे 1 लाईक तर व्हिडिओला बनतेच. पुढचा प्रश्न, भारताच्या मुख्य सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? भारताच्या मुख्य सरन्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? ऑप्शन आहे राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद की उपराष्ट्रपती. कलम 124 अन्वये भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते. कलम 124 राष्ट्रपतीकडून सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. ऑप्शन क्रमांक ए याचं बरोबर उत्तर राष्ट्रपती. गणसंख्यावर प्रश्न आहे मित्रांनो. संसदेची बैठक सुरू करण्यासाठी आवश्यक किती गणसंख्या असणे आवश्यक आहे? याचे ऑप्शन आहे 1 5 1 10 1 4 1 की 3 1. सभागृहाचे कामकाज चालू ठेवण्यासाठी एकूण सदस्यांच्या किमान 10 1 उपस्थिती गणसंख्या आवश्यक आहे. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 10 1. पुढचा प्रश्न आहे न्यायपालिका वेगळी करणे. यावर प्रश्न आहे न्यायमंडळ कार्यकारी मंडळापासून वेगळे करणे कोणत्या कलमात आहे? न्यायमंडळ कार्यकारी मंडळापासून वेगळे करणे कोणत्या कलमात आहे? कलम 49, कलम 50, कलम 51 की कलम 52. कलम 50 हे न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र अबाधित ठेवण्यासाठी तिला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्याचे निर्देश देते. याचे अचूक उत्तर आहे कलम बी कलम 50. ऑप्शन क्रमांक बी कलम 50. मित्रांनो अशा प्रकारचे आपण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आपण सिरीज चालू केलेली आहे. आपल्या या चॅनलवर प्रत्येक विषयाचे तुम्हाला क्लास मिळून जातील. इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र सर्वच विषयाचे आपण प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापासून मिस नाही झाला पाहिजे यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर कराच मित्रांनो. तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा. आम्हाला ही आशा आहे की प्रश्नोत्तर तुम्हाला नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी ठरतीलच. काही शंका असली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या क्लासमध्ये आपण भेटूया आता. ठीक आहे, धन्यवाद.